यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपले कर्तव्यदक्ष आमदार, विकासाचा दृष्टिकोन असलेले आमदार आदरणीय राणा दादा यांना प्रचंड बहुमत या ठिकाणी सांगून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतोय. जय भीम, जय भारत. थोडा आपण घोषणांचा गजर करूया. बोले वंदे, अरे देश का नेता कैसा हो, अरे देखो महायुतीचा, महायुतीचा. धन्यवाद. बहुजी शक्ती सेनेचे जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव गायकवाड आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन केवळ 5 मिनिटांमध्ये. धन्यवाद साहेब. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आयुष्याचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगत विख्यात साहित्यिक साहित्यरत्न डॉक्टर असा अभिवादन करतो. आज या नळदुर्ग शहरामध्ये हे ऐतिहासिक देशाचे कणखर नेते, रस्ते वाहतूक कॅबिनेट केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये यानंतर आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचे सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आज नळदुर्ग शहरामध्ये साहेब त्यांनी केलेल्या कामाची जर यादी वाचायला गेली तर या विरोधकाच्या लोकांना दम येईल केलेला आहे. मग या तुळजापूर तालुक्याच्या विकासासाठी अनेक ठिकाणी सिंचनचे कामे केले असतील, धरण बांधण्याचे कामे केले असतील. आदरणीय डॉक्टर साहेबांच्या, पद्मसिंह पाटील साहेबांच्या पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतासाठी मुबलक पाणी या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय राणा दादाच्या माध्यमातून या नळदुर्गसाठी भरघोस असा निधी येणार. आम्हाला या अगोदरच्या नेत्यांनी काही काँग्रेस मुबलक पाणी देऊ, नळदुर्गकरांना माहित आहे कोरड आमच्या उशाला धरण असताना आम्हाला नरड्याला कोरड पडलेली आहे. 15 दिवस पाणी या नळदुर्ग शहरामध्ये मिळत नाही. मधल्या लोकसभेच्या काळामध्ये एक अपप्रचार केला की संविधान बदललं जाणार आहे, मागासवर्गीय वाटतंय. आता लोकसभा होऊन आता गेले 3-4 महिने झालेले आहेत. कुठेतरी तुम्हाला मुंबईचा स्मारकाचा प्रश्न असेल, अगदी जलद गतीने त्या ठिकाणी काम सुरू आहे. या राज्यात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून दीन दुबळ्या विषयाला हात घालून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मग मातंग समाजासाठी एक भरघोस या ठिकाणी काम केलेलं या ठिकाणी मी 2 मिनिटात सांगू इच्छितो. मुंबईला अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सत्ता होती. शिवसेनेची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी करावं अनेक वर्षापासूनची मागणी होती. परंतु एकनाथराव शिंदे साहेबांनी धाडसी निर्णय घेतला आणि त्या मुंबईमध्ये आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा मोठं जागतिक लेवलचं स्मारक होताना आम्ही बघतोय. या पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी सत्ता होती. अनेक वर्ष महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. परंतु त्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंची समाधी त्या ठिकाणी, परंतु कुणालाही वेळ मिळाली नाही त्या लहुजींच्या समाधीपाशी जाऊन त्या लहुजीला अभिवादन करण्यासाठी. परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, यांनी पुढाकार घेऊन, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी पुढाकार घेऊन आज लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. हा राज्याचा विषय झाला. आपण जिल्ह्यामध्ये जर आलं, आदरणीय राणादादाच्या माध्यमातून आज आपण बघतोय उस्मानाबाद शहरामध्ये 8 जिल्ह्यामधील मातंग समाज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेला अभिवादन करण्यासाठी जागा नव्हती. परंतु आदरणीय दादाच्या माध्यमातून आदरणीय राणादादांनी परवाच 1 ऑगस्ट रोजी 2 एकरची जागा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी दूध डेअरीची जागा त्या ठिकाणी दूध
देण्याची जागा त्या ठिकाणी आदरणीय राणादादांनी मंजूर करून घेतलेली आहे. तुळजापूरला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाचा विषय असेल, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात, देशातून चांगलं दृष्ट लागावं, चांगलं डोळ्याचं पारणं फिटावं, अशा प्रकारचं स्मारक आदरणीय राणादादाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. तिथं आर्टिस्ट सारखं केंद्रीय त्या ठिकाणी केंद्रातलं तिथं सेंटर त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं आलेलं आहे. तुळजापूरमध्ये अनेक वर्षापासून या काँग्रेसच्या लोकांनी मातंग समाजाला फसवलेलं आहे. साहेब मला या ठिकाणी बताले साहेब सांगावं असं वाटतं, अनेक वेळा आम्हाला फसवलेलं आहे. आमच्या आजोबा पंजोबा आमचे वडील आम्ही काँग्रेसलाच मतदान करायचं आमचे आहे. यावेळेस म्हणायचं यावेळेस तुम्हाला संधी आहे, म्हणायचं यावेळेस तुम्हाला संधी आहे, यावेळेस तुम्हाला संधी नक्की देऊ. या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. अनेक वेळा काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला फसवलंय, परंतु आदरणीय राणादादांनी दिलेला शब्द पाळला. गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुकीच्या वेळेस आदरणीय दादांनी आम्हाला शब्द दिलता की तुम्हाला मोठं भव्य असं सभागृह त्या ठिकाणी देतो. मला आनंद आणि गर्व वाटतोय की आदरणीय राणादादाच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटीचं सभागृह मातंग समाज परवाच गेल्या महिन्यामध्ये मातंगी देवीसाठी आदरणीय ताई साहेब मातंगी देवीसाठी आदरणीय दादाने 26 लाखाचं सभागृह मातंग समाजासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. जर विरोधकाला राणादादांनी केलेल्या कामाचा जर पाडा व्हायचा गेला तर वाचता त्यांना आदरणीय राणादादांनी केलेलं आहे. मला पुनश्च एकदा सर्व मातंग समाज बंधू बहिणींना, सर्व दलित समाजातील माझ्या माता बंधू बहिणींना एक नम्रतेची विनंती करायची आहे. हा विकास रत्न तुमच्या माझ्यासाठी रात्रंदिवस झगडणारा, सर्वांची काळजी घेणारा एकमेव नेता म्हणजे एकमेव उमेदवार म्हणजे आपले आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आहेत. उद्याच्या 20 तारखेला आता तुमच्या जास्तीत जास्त संख्येनं मातंग समाज असेल, दलित समाज असेल, ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल, सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं आदरणीय राणादादांना भरघोस मतानं या ठिकाणी निवडून देऊन त्यांना मतदान करून आपल्याला पुन्हा एकदा या तुळजापूर तालुक्याच्या बहुजनांचा आवाज उठवण्यासाठी आपल्याला मंत्रालयामध्ये लाल दिवा खेचून आणण्यासाठी पुन्हा एकदा द्यायचा आहे. एवढाच या ठिकाणी विनंती करतो. 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या संयोजकाचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, क्रांतिकारी जलवजी. धन्यवाद. मी जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव गायकवाड यांच्या खरं तर आभारपूर्ण वातावरणामध्ये त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा इथं समोर बसलेले जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, आपण जागा जी आहे ती रिकामी ठेवा आपण आणि थोडंसं पाठीमागं बसून घ्या. आपल्या सर्वांना विनंती आहे, पत्रकारांसाठी तो कक्ष ठेवण्यात आलेला आहे. या VIP सिक्युरिटी पुन्हा आल्यानंतर तुम्हाला खाली जा म्हणणार, पुन्हा थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल त्याचं, तर त्यांच्यावर जर बसू दिलं तर बरं होईल. आपल्या सर्वांचे धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतो जिल्हा प्रमुख युवा अशी आपल्या सर्वांना विनंती. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी मंडपामध्ये बसण्याची कृपा करावी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत या हिंदूंचं एक संघ नेतृत्व देण्याचं काम केलं असे हिंदू हृदय सम्राट शिवसैनिकांना आणि तमाम माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी दिली असे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि या पूर्ण विश्वामध्ये एक उज्ज्वल योजना देण्याचं काम करणारे सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांना प्रथमतः या सर्वसामान्य शिवसैनिकाचा सप्रेम जय महाराष्ट्र करून आणि या आदरणीय व्यासपीठाला मुद्द्यावरती बोलतो मला घुमवणं फिरवणं जमत नाही. गेल्या 30 वर्षांमध्ये या तुळजापूर विधानसभेमध्ये आमदार कोण राहणार? गेल्या 30-35 तरुणांमधून सर्वसामान्य जनतेमधून आजपर्यंत काम करणाऱ्या समाज सुधारकांना, समाजसेवकांना आमदार होण्याची संधी का भेटली नाही? याचं कारण मी या छोट्या तोंडी मोठा घास घेणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून एक सर्वसामान्य तरुण आमदार का होऊ शकला नाही? अरे ज्या लोकांनी या समाजसेवेचा वारसा तुमच्या समोर ठेवला, त्या समाजसेवेचा वारसा जपत असताना आदरणीय श्री मधुकररावजी चव्हाण साहेबांना आमदार करण्याचं काम तुळजापूर विधानसभेतील नागरिकांनी केलं. मला त्यांना विचारायचं या व्यासपीठावरून की गेल्या 30 वर्षामध्ये तुम्हाला कधी असा प्रश्न पडला ना कार्यकर्ता
माझ्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता या तुळजापूर विधानसभेचा आमदार तुम्हाला करावासा वाटला नाही, हा बात तुम्हाला या व्यासपीठावरून मला प्रश्न आहे. अरे ज्या व्यासपीठावरून काम करतो की राणादादांनी काय केलं, तर राणादादांनी सर्वात मोठं काम केलं असेल काटगाव सारख्या गावामध्ये एमआयडीसी आणण्याचं काम केलं. अरे ज्या 30 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते राणादादाला या गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये धाराशिव विधानसभा सोडून नवदुर्ग आणि तुळजापूर दाखवलं. ही संकल्पना राणादादांनी सक्सेसफुल करून दाखवली. यानंतर नवदुर्ग शहराच्या बाबतीमध्ये मी मोजक्यात बोलतो. नवदुर्ग शहरामध्ये गेल्या वेळेस आम्ही नवदुर्ग नगरपालिका इथले विद्यमान नगर अध्यक्ष म्हणून त्याने आम्हाला खूप योजना दिल्या, खूप आश्वासनं दिली, परंतु नवदुर्ग सारख्या शहरामध्ये तिथल्या लोकांना कबाला देण्याचं काम हे त्यांच्या मार्फत झालं नाही. हे काम करण्याचं जर कोणी धाडस केला असेल तर ते सन्माननीय श्री राणादादा यांनी केलंय. यानंतर तुम्ही भीमनगर मध्ये जावा, जे आता शिवाजीराव गायकवाड यांनी बोलले की मातंग समाजाला सर्वात मोठं सभागृह आणि येथे बुद्ध समाजाला देण्याचं काम केलं, हे फक्त राणादादांनी केलं. प्रस्थापितांच्या विरोधात झुंज देण्याचं काम जर कोणी केलं असेल, त्यानंतर अरे जे धीरज पाटील तुळजापूर सोडून कधी माझ्या नवदुर्ग मध्ये आले, त्या धीरज पाटलांना माझा या व्यासपीठावरून प्रश्न आहे, तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना माझ्या नवदुर्ग आणि नवदुर्ग परिसरामध्ये यानंतर मी जिल्ह्याचे युवा नेते मल्हारदादा पाटील यांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. आणि या समवेत या तुळजापूर विधानसभेचे कर्तव्याध्यक्ष सन्माननीय श्री राणादादा पाटील यांचं देखील या व्यासपीठावरती तसेच या सभेसाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो, थोडंसं जास्त फिरू नका. ते आपल्या सर्वांना भेटायला आलेले आहेत, पाठीमागे फिरू नका त्यांच्या. आपल्या सर्वांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे पुन्हा सिक्युरिटी चेक होणार आहे, आपल्या सर्वांना या गोष्टीची माहिती असावी. यानंतर मी मुस्लिम कार्यकर्त्यांना या ठिकाणी येऊन आपलं मार्गदर्शन करावं केवळ 5 मिनिटामध्ये. मी इथं परत एकदा कार्यकर्त्यांना विनंती करतो की आता प्रसार माध्यमाचे सर्व प्रतिनिधी आलेले आहेत. पुन्हा आपलं जे हे तो सर्व कार्यक्रम अनेक लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पुढच्या 2 खुर्च्या ज्या आहेत, 2 खुर्च्यांच्या ज्या रांगा आहेत त्या रिकाम्या कराव्यात. समोरचे बसलेले आहेत टेबलच्या पाठीमाटले कार्यकर्त्यांना विनंती. आज की ये सभा जो कि इतनी बड़ी सभा विधानसभा तुलजापुर राणादादा के प्रचार के सिलसिले में रखी गई, जिसके प्रमुख पाहुने मेरे प्रिय और देश के केंद्रीय मंत्री आदरणीय नितिन जी गडकरी साहब, उपस्थित सभी नेतागण पदाधिकारी और मेरे सामने बैठे हुए सभी, जिस तरीके से मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा, बस यही कहूँगा कि 2019 में उन्होंने पूरे वादे अपने पूरे किए. जिस तरीके से बड़े और जो तुलजापुर सोलापुर रेलवे लाइन और कौड़गांव की एमआईडीसी यहाँ पर आदरणीय राणादादा ने किया, और पूरे इस नलदुर्ग शहर में लगभग 300 करोड़ रुपए यहाँ पर आदरणीय राणादादा ने लाने का काम किया. और ये सब पॉसिबल होता है किसकी वजह से? विकास करती है, भ्रष्टाचार नहीं करती, क्योंकि कांग्रेस अब तक सिर्फ भ्रष्टाचार करती आई है, विकास नहीं किया. मुझे आज याद है कि अटल जी के जमाने में उन पर एक आरोप लगा था कि पेट्रोल पंप में धांधली हुआ है. सीएजी की रिपोर्ट नहीं देखी, सिर्फ न्यूज़पेपर में छपा था, तुरंत उन्होंने. और जिस तरीके से मैं मेरे देश की जनता को बताना चाहूंगा, भारतीय जनता पार्टी का एक भी व्यक्ति जिंदा है तब तक हम किसी माई के लाल को घोटाला करने नहीं देंगे. और जिस तरीके से यहाँ पर मोदी जी का हमारे कहना है, पहले गरीब, इस देश पर गरीब का हक है, क्योंकि गरीब मुसलमान भी होता है, क्योंकि जिस तरीके से यहाँ पर
पिछड़े समाज के लिए मोदी जी ने आवाज उठाई थी और यहाँ पर अपना लाल किले पर उन्होंने खड़े होकर कहा था कि कमीशन, मंडल कमीशन उन्होंने लाया, लागू जैसा ही हुआ। सिर्फ शेख, पठान और सैयद को छोड़कर सभी पिछड़े जाति को मंडल कमीशन में लिया गया और उनको रिजर्वेशन दिया गया और EWS के माध्यम से मुसलमानों का लाभ हुआ। और कहते हैं कांग्रेस वाले कि मुसलमानों का तुष्टीकरण होता है, मुसलमानों को बीजेपी डराती है, धमकाती है। ऐसा कुछ नहीं। मैं 12 साल से काम करता हूं, मैं भारतीय जनता को बहुत ही नजदीक से देखा हूं। अगर मुसलमानों का कोई विकास कर सकता है तो वो भारतीय जनता पार्टी है। आदरणीय नरेंद्र मोदी अनाज बांटते हैं, मुफ्त में सिलेंडर बांटते हैं। और ये नहीं, आपने कभी मोदी जी से ये सुना है कि मुसलमान को नहीं दिया जाए? ऐसा नहीं है। मुसलमान, क्योंकि वो जातीय तरीके से कांग्रेस कहती है कि अगर बीजेपी आएगी तो मुसलमानों को मार डालेगी, मुसलमानों को तकलीफ देगी। जिस तरीके से मैं कहना चाहूंगा, कोविड का पीरियड में जब वैक्सीन का टीका के पहले हिंदू को टीका दिया जाए, बाद में मुसलमान को दिया जाए, जिस तरीके से मौत का तांडव होगा लगा जाएगा। इस तरीके से यहाँ पर मोदी जी का काम होता है। और जिस तरीके से मैंने तो उसने कहा कि कौन सा बड़ा काम है, जो संविधान में लिखा है वही मोदी ने कहा है। तो मेरा यही कहने का मतलब है कि कहाँ संविधान खतरे में है, देश तो संविधान के हिसाब से ही चल रहा है। और मैं मेरे मुसलमान भाइयों से कहना चाहूंगा, यहाँ पर हमारे तालुके में बहुत से अनेक डेवलपमेंट किए हैं कि जो कांग्रेस जो है एक डूबता हुआ जहाज है, जो इसमें बैठेगा उसका डूबना तय है। और जिस तरीके से यहाँ पर मैं बस इतना कहूंगा कि आने वाले 20 तारीख को यहाँ पर मतदान है। राणा दादा का बटन क्रमांक 2 जो कि कमल के निशान है, उसको दबाकर बहुमत से राणा दादा को विजय। गौ शेख यांना खरं तर आपण धन्यवाद व्यक्त करूया की त्यांनी आपल्या सर्वांना एक खूप चांगल्या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। आपण परत एक करून उत्साह येईल। भारत माता की, भारत की जय भवानी, जय 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 भवानी। राणा दादा तुमको धन्यवाद। यानंतर मी श्री भिवाजी इंगोले आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी केवळ 2 मिनिटात आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं। भारत माता की, भारत माता की। आंध्रुक शहरामध्ये महायुतीचे उमेदवार, महाराष्ट्राध्यक्ष विकास पुरुष आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आपण या नळदुर्ग भागामध्ये, या शहरामध्ये सभेचं आयोजन केलेलं आहे। आदरणीय राणादादाच्या बाबतीत अख्ख्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्र राज्याला त्यांच्या कार्याची पूर्ण जाण आहे, त्याबद्दल मी जास्त बोलत नाही। आदरणीय पाटील, डॉक्टर पद्मश्री पाटील, आदरणीय राणा दादा, आदरणीय अर्चनाताई असो किंवा मल्हार दादा असो, ह्या पाटील कुठे मिळणं, जनतेच्या सेवेचं व्रत जे उचललेलं आहे ते आज तागात चालू आहे आणि त्याची तळागाळापर्यंत तमाम मतदार बंधू भगिनींना मला सांगायचं आहे, या आपल्या नळदुर्ग भागाचा जर विकास करणारा कोण, या भागापासून काकरंगापासून ते जळकोट पर्यंत, जळकोट पासून ते बोळेगाव पर्यंत एक आदरणीय दादांनी सांगितले, भिवाजी या भागात कुठलं काम मोठं करायचं तर तुळजापूर तालुक्यामध्ये कव्हर करणारा हा महामार्ग दादाने केलेला आहे। नळदुर्ग ते अक्कलकोट असू द्या, रोडचे प्रश्न असू द्या, आरोग्याचा प्रश्न असू द्या, महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव आमदार असेल की धाराशिव जिल्ह्यापासून नेरूळ पर्यंत महामंडळ सेवा करून घरापर्यंत पोहोच करणारा कोण आमदार असेल तो आदरणीय राणा दादा। आदरणीय दादा काम करत असताना 2.5 वर्ष विरोधाचं सरकार होतं, या उजनीच्या पाण्यापासून
काम खंडित होतं ते काम पूर्ण करण्याचं काम आदरणीय दादाने केलं. 2.5 वर्षामध्ये या सरकारनं नवीन सरकार येतात शिंदे अजित दादा भारतीय जनता पार्टीचं सरकार येताच दादाने 11,700 कोटी रुपये मंजूर करून आणले. आपल्या लोकांना विनंती करतो, उजनीच्या पाण्याचा पहिल्या थेंबाचा जर फायदा होणार असेल तर ह्या जळकोट, अंदूर, नळदुर्ग या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याला बारामतीचा पॅटर्न जर या भागात राबवायचा असेल, बारामती पॅटर्न जर आदरणीय राणा दादाला 100% मतदान या भागातून मिळालं पाहिजे अशी आशा व्यक्त करतो. लाडक्या बहिणीला आम्ही मतदान करण्यासाठी आवाहन करत होतो, तर त्या लाडक्या बहिणीचं एक लक्षात ठेवा. हे मी काय बोलते लक्षात ठेवा म्हणले. मी म्हणलं बोला ताई, मारुतीच्या मंदिरात सोन्याचा कळस आणि कमळाला मतदान करताना आम्ही करणार नाही. यावेळेस कमळाला मतदान करताना आम्ही बघणे ना. या भागातील लोकांना मी एवढीच विनंती करतो की आदरणीय दादांना 20 तारखेला 2 नंबरला बघायचं मशीनवर आणि कमळाच्या चिन्हावर मशीन हायजॅक झाली पाहिजे. एवढं प्रचंड बहुमताने मतदान करा आणि एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये एका व्यक्तित्वाचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. कर्नाटकचे हुबळीचे आमदार तथा कर्नाटकचे प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय महेश टेंगिनकाई यांचं आगमन मंचावर झालेलं. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. एकदा टाळ्यांचा गजर चालू राहू द्या. भारत माता की, भारत माता की. यानंतर मी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सज्जनरावजी साळुंके आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन 2 मिनिटात आपलं मार्गदर्शन व्यक्त. आज इथं राणादादावर प्रेम करणारे सगळे, दादावर प्रेम करणारे सगळे उपस्थित बांधव, ज्या राणादादावर प्रेम का करायचं, ज्या राणादादांनी आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्याच्या जो विकासापासून वंचित राहिलेला तालुका, या तालुक्याचा विकास, या विकासाची गंगा आणणारे राणादादा, या राणादादांना आपण गेल्या 5 वर्षामध्ये निवडून दिलं. त्या 5 वर्षामध्ये राणादादांनी या जनसमुदायासमोर आपण निवडून आणण्यासाठी एक वज्रमूठ बांधायची आहे. आज मी माझ्या प्रकरणातून मी आज आपल्या व्यासपीठावर समोर उपस्थित झालेला आहे. ज्या राणादादाचा प्रचार करण्यासाठी मला आज उपस्थित केलं, त्या राणादादा तुळजापूर तालुक्यातील ज्या विकासाचे महापुरुष असाल तर आपण राणा जगजितसिंह म्हणून असाल. आपलं मताधिक्याने जे निवडून येताल ते तुळजापूर तालुक्याचे जे मताधिक्य आहे ते आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मताधिक्यामध्ये जास्त असेल, या मताने आपण निवडून येताल. आपल्याला ऐकून 2,000 कोटी रुपयांचा विकास निधी आणलाय. आज तुळजापूरच्या नगरपालिकेमध्ये 300-400 कोटीचा विकास निधी आणला. राणा दादा, आपण ज्या प्रगती पथावर आपण वाटचाल करत आहात त्या प्रगती पथावर आपलं भारतीय जनता पक्षामध्ये मोठं योगदान पदाची आशा न करता, आपण कुठल्या पदाची न आशा करता, जो तुळजापूर तालुक्यामध्ये विकास आहे कोणत्याही विकासामध्ये तुम्ही मागं पडला नाहीत. आणि या विकासाचं जे नाव आहे ते राणा दादा नाव आहे. बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना भूमिका लोकसभेत टाकून तो पराभव विसरून मोठ्या संख्येनं त्यांच्या समोर उपस्थित राहायचं आहे. मी सुद्धा माझं ज्या कामामध्ये राणा दादाला मागं पडावं लागलं ते कामाचा मी विडा उचललेला आहे. जे काम आज मी करणार आहे ते राणा दादाला निवडून आणल्याशिवाय मी राहणार नाही. वचन देतो की आपल्याला आज सांगू इच्छितो, मी आज तुळजापूरचा पाळीकर पुजारी म्हणून या पुजाऱ्याच्या माध्यमातून मी दादाला आशीर्वाद देतो. दादा, आपण जी तुळजापूरचा विकास करणार आहात त्या आणि आई बाबांचा तुम्हाला आशीर्वाद राहील. आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज जर तुम्ही या माध्यमातून इथं उपस्थित राहिलात, ज्या गोष्टींना आपली आतुर हे मराठा बांधव दादा, मी तुमच्या पाठीशी आज खंबीरपणे सांगतो, आज कुठलं राजकारण समाजकारण
करत असताना कोणीही राजकारणाचा विषय करताना समाजकारणाचा विषय करण्याची गरज नाही. समाजकारण करताना आज त्या समाजामध्ये सर्व समाज 18 पगड जातीच्या माणसांना काम करून घ्यावं लागत असतंय. आज सोबत राहताना आज एक समाज तुम्हाला विरोध बोलत असेल तर त्याला आपण विरोध म्हणायचा नसतो, तो त्याची अपेक्षा असते. आपण आज सगळे आरक्षण आहेत. आरक्षण हा लढा आम्ही सुद्धा कायम सोबत राहणार आहेत आणि आरक्षणाची लढाई सुद्धा आम्ही कायम सोबत ठेवणार आहेत. कुठल्या त्यासाठी राजकारण करणारे सगळेच प्रभावी यंत्रणेचे मालक हे सोबत असतात आणि राजकारणात समाजानं सोबत राहावं लागत असतंय. आज या प्रसंगी सांगू इच्छितो, आज या दादाच्या माध्यमातून मी दादाच्या पाठीमागं खंबीरपणे माझा लढा उभा करण्यासाठी मी सोबत आहे. आणि आजच्या या प्रसंगी आपण जो जनसमुदाय थांबलेला आहे त्यांना मी आवाहन करतो मताने विजय करावं. हे 2 शब्द सांगून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण मंचावर जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी परत मंचावर उपस्थित आहेत जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह, शफीभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष, गोकुळतात्या शिंदे, प्रभाकररावजी मुळा, नारायणजी नन्नवरे, श्री युवराजजी नळे, तसेच संजय बतालेजी, शशिकांत पुदालेजी, तसेच मंचावर उपस्थित माननीय श्री संताजी चालुके पाटीलजी, तसेच श्री नितीनजी काळे आणि अनेक मान्यवर जे आहेत, RPIचे आहेत, शिवसेना पदाधिकारी जे आहेत मंचावर उपस्थित आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं परत एकदा स्वागत करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर माजी नगरसेवक नळदुर्ग नगर परिषद श्री विनायकजी अहंकारी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जमल्याच्या तमाम मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा जय श्रीराम. येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकणारी निवडणूक. आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या नवदुर्ग शहरामध्ये केलेल्या विकास कामाच्या मतदार बंधू भगिनींनो, एक नेतृत्व जे आदरणीय राणाचं, कुठल्या जातीचं, कुठल्या व्यक्तीचं, हे सर्वसामान्य नागरिक या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देताना, या तालुक्यातल्या गरीब जनतेच्या घरामध्ये विकासाची गंगा पोहोचवताना आदरणीय राणादादांनी जे कष्ट केलेत ते कष्ट आजपर्यंत कुणीच केले नाहीत. मतदार बंधू भगिनींनो, मी फक्त नवदुर्गचं बोलतो. या महाराष्ट्राचा ऐतिहासिक शहर असलेलं हे नवदुर्ग शहर, या शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 250 कोटी रुपयाचा निधी आला आणि नवदुर्गचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय राणादादांच्या मार्फत झालं. पाण्याचा प्रश्न असेल, कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हा प्रत्येक प्रश्न राणादादांनी स्वतः पण तरी सुद्धा या गावाला 15 दिवस पाणी मिळत नव्हतं. अशा काळामध्ये राणादादांनी प्रत्येक चौकामध्ये एक स्वतःच्या निधीमधून प्रत्येक चौकामध्ये थंड पाण्याची सोय केली. काम करत असताना ही व्यक्ती आपली दादाच्या जवळ गेला, त्या प्रत्येक माणसाचं काम राणादादांनी केलं. आणि म्हणून आज नवदुर्ग सुजलाम सुफलाम दिसतोय. आणि त्यासाठी राणादादांना का निवडून द्यायचं, तर राणादादांना निवडून देताना फक्त सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 12 पर्यंत काम करतो. त्यांच्या दरबारात गेल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, धाराशिवला रोज जवळपास 500 ते 1000 लोक भेटायला येतात. प्रत्येकाशी बोलतात, प्रत्येकाचं काम विचारतात, प्रत्येकाचं काम त्याच ठिकाणी तातडीनं या ठिकाणी भाषण देणारा नेता नाहीये. करू, बघू, सांगतो असं कधीच ते वाक्य वापरत नाहीत. लगेच तिथल्या तिथं तहसीलदारला फोन, लगेच तिथल्या तिथं कलेक्टर साहेबांना फोन. जे काम सामान्य लोकांचं जागेवर करणारा नेता म्हणून राणादादाकडे बघितलं जातं. त्यामुळे समोरच्या व्यक्ती राणादादाकडे पाहताना तुम्ही तुलना जर करायची असेल तर एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती वाटतो. कधी सुद्धा राणादादा तुम्हाला एक फार मोठा व्यक्ती असल्यासारखं जाणवत नाही, तर तुमच्या आमच्या सर्वांच्या घरातला व्यक्ती वाटतो. त्यामुळे राणादादा आमदार म्हणजे तुम्ही आम्ही आमदार आहे, मुस्लिम बांधव आमदार आहे, हिंदू बांधव आमदार आहे. प्रत्येक गोरगरीब लोकाला ज्याच्या घरामध्ये अंधार आहे त्या प्रत्येक अंधारलेल्या घरामध्ये विकासाचा उजेड पाडण्याचं काम जर गेल्या 5 वर्षामध्ये कोणी केलं असेल ते राणादादांनी केलं. त्यामुळे मित्रांनो,
लोक काय म्हणतात हेच ऐकू नका. एक कुटुंब आहे जे गेल्या 50 वर्षापासून काम करतंय. आदरणीय अर्चनाताई पाटील असतील, आदरणीय मल्हारदादा असतील, आदरणीय राणादादा असतील आणि आदरणीय आपल्या सर्व हे 50 वर्षापासून तुमच्यासाठी काम करतायत. मग काम करताना ते आजपर्यंत कधी सुद्धा कुठला मतभेद पाळले नाहीत. कुटुंब सेवेचं आहे, हे कुटुंब बलिदानाचं आहे, हे कुटुंब तुमच्या आमच्या सर्वांच्या घरातलं आहे. त्यामुळे नेतृत्व आहे, जे कर्तृत्व आहे, जे श्रेष्ठत्व आहे, ते सगळे गुण राणादादांच्या अंगीकारले. त्यामुळे हा सगळा विचार करा. या नळदुर्ग शहराच्या तालुक्याचा प्रश्न क्षेपामध्ये आपला तालुका आहे. राणादादांनी अप्पर तहसील कार्यालय नळदुर्गमध्ये मंजूर केलं. तहसील कार्यालय नळदुर्गमध्ये मंजूर केलं. राणादादांनी महात्मा बसवेश्वरांचं महान कार्य, महाराष्ट्रामधलं पहिलं बसवसृष्टी ही नळदुर्गमध्ये निर्माण केली. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नळदुर्गमध्ये उभा केलं. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याला पुनर्जीवन देण्याचं काम आदरणीय राणादादांनी केलं. नळदुर्गच्या सडकांना या प्रत्येकांना न्याय देण्याचं काम आदरणीय राणादादांनी केलं. त्यामुळं केलेल्या कामाच्या बळावर आज तुमच्या समोर उभे आहोत. त्यामुळे राणादादांना मतदान करताना 1 मिनिट डोळे झाकून फक्त करायचंय का भूल थाप्याला बघून मतदान करायचंय. एक व्यक्ती जो तुमच्यासाठी लढत असतो, तुमच्यासाठी कायमस्वरूपी उभा असतो, त्या व्यक्तीच्या पाठीमागाची ताकद या मतदार बंधू भगिनीला उभी करायची आहे. एवढं एकच या ठिकाणी की नळदुर्ग आणि नळदुर्गच्या परिसरातील जेवढे काही मतदार बंधू भगिनी आहेत, मी या ठिकाणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाला सुद्धा विनंती करतो. पत्रकार संघाचे आमचे सदस्य आहेत जे नारायणदादाचं कार्य लोकांसमोर चांगल्या पद्धतीने घेऊन जाणार हे नेतृत्व, या नेतृत्वाच्या पाठीमागे राहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. एवढीच एक आपली भावना आपल्या समोर व्यक्त करतो. 23 तारखेची चिंता आम्हाला नाही आहे. 23 तारखेच्या निकालाच्या टीव्हीवर बसायची सुद्धा गरज नाही. कारण आज दादा आले एवढं मी आज तुम्हाला सांगतो. 23 तारखेला ज्या दिवशी निकाल बघताल त्या दिवशी तुम्ही मला फोन करून सांगताल पुन्हा मतदान करावं, राणादादांना निवडून द्यावं हीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर अनेक लोक यायचे राहिलेले आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे की जे मंडपवाले आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी जेवढ्या खुर्च्या तेवढ्या टाकून घ्याव्यात. मी यानंतर परत एकदा मंचावर जे उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं अशी मी विनंती करतो. नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री नय्यर भैया जागीरदार, श्री बोबडे, श्री विजयजी शिंगाडे, साहेबरावजी घुगे, श्री गुलचंदराव व्यवहारे, गणेश सोनटक्केजी, विद्यानंद राठोडजी, युवराज इंगळेजी, अरुण लोखंडे, साखरेजी, तसेच निहाल काजीजी, या सर्वांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूयात. बरं, त्यांची क्षमा मागतो आणि यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री विजयजी शिंगाडे आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टी महायुतीचे या कार्यसम्राट आमदार, माजी मंत्री, महायुतीचे पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज नळदुर्ग येथे होत असलेल्या गडकरी साहेब यांची भव्य अशी प्रचार सभा आज होत आहे. व भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेतेगण उपस्थित, तुळजापूर विधान कार्यकर्ता बंधू, शेतकरी बंधू उपस्थित, लाडक्या भगिनी बंधूंनो, मागच्या 5 वर्षाखाली या तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणादादा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं आणि दादा आमदार झाले. परंतु भारतीय जनता पार्टीला जनतेने कौल दिला असताना ठाकरे आणि पवारांनी काम उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारने केलेलं आहे. परंतु या तुळजापूर विधानसभा असेल, या मराठवाडा असेल, दिशाभूल करण्याचं काम ठाकरे आणि पवार सरकारने केलं. 1 रुपयाचाही विकास निधी दिलेला नाही बंधूंनो. परंतु या तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राणादादांनी 2000 या अतिवृष्टीमध्ये आपलं सोयाबीनचं उभं पीक वाहून जात असताना आपण डोळ्याने पाहत होतो बंधूंनो. एवढं मोठं पिकाचं नुकसान झालं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या तालुक्यात, परंतु त्यांनी पाहणी केली. परंतु ह्या माझ्या या अतोनात हाल होत असताना या उद्धव ठाकरेने 1 रुपयाचा या शेतकऱ्याला निधी दिला ना बंधूंनो. कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलेलं नाही. विमा तर लांबच राहिला. परंतु यासाठी
राणा दादा हे पीक विमा मिळवण्यासाठी या शेतकऱ्यासाठी झगडत होते बंधूंनो. त्यांनी केले विधानसभेमध्ये आवाज उठवला. या तुळजापूर विधानसभेच्या शेतकऱ्याचं सोयाबीन गेलेलं आहे, या शेतकऱ्याचं पीक विमा तुम्ही द्या, या शेतकऱ्याला अनुदान द्या असं राणा. परंतु या गेंद्याची कातडी असलेल्या सरकारने या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं बंधूंनो. आणि राणा 50 लाख रुपये खर्चून सुप्रीम कोर्टामध्ये भांडून या तुळजापूर विधानसभेतल्या शेतकऱ्यासाठी पवार सरकारने पीक विमा बुडालेला पीक विमा तुम्हाला सांगतो या शेतकऱ्यांनी आपला गड आपल्याला पीक विमा आणून दिला बंधूंनो. राणादादांनी मागच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांकडे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे, अजितदादा पवार साहेबांकडे या उजनीच्या पाण्यासाठी या बालाघाटी राणादादांनी 11,700 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. बंधूंनो, मागच्या महिन्यामध्ये राणादादाचं शेवटचं काम राणादादा ते गेले होते. या तुळजापूरच्या लोकप्रतिनिधी मधून, या तुळजापूरच्या आमदार मधून दादा सिंपल काँग्रेसच्या लोकांनी दादाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला बंधूंनो. हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितले. नम्रता आहे, नम्रता सारख्या या आमदाराला एवढं आपल्या शेतकऱ्या शेवटचं पाणी आपल्याला कसं काम चालू आहे हे दादा तिथं बघायला गेले होते. आणि तुम्हाला सांगतो काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पुढच्या महिन्यात डिसेंबर मध्ये हे उजनीचं पाण्यामुळं एक विकास पुरुष, एक कर्तव्यदक्ष आमदार या तुळजापूर तालुक्याला लाभलेलं. आज तुळजापूर तालुक्यामध्ये आपल्या तुळजापूर विधानसभेमध्ये जवळपास आपल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये मानधन चालू झालेलं आहे बंधूंनो. आता तर सरकारने 2100 रुपयाची घोषणा. अध्यक्ष आमदार यांच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आलेली आहे बंधूंनो. त्यामुळं आदरणीय राणादादा यांचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चिन्हासमोरील 2 नंबरचं राणादादाचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण राणादादानं प्रचंड मताधिक्यानं या तुळजापूर विधानसभेमधनं पाठवून येणाऱ्या मंत्रिमंडळात राणादादाला कॅबिनेट मंत्री म्हणून आपण शपथविधी पाहायचा आहे बंधूंनो. त्यासाठी आपल्याला राणादादा राहिलेला आपला तुळजापूर विधानसभेचा, तुळजापूर तालुक्याचा बॅकलॉग पूर्ण करायचा आहे बंधूंनो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व सन्मान्यांना विनंती करतो. नितीन गडकरी साहेबांची झेड प्लस सुरक्षा आहे. इथं फक्त 40 लोकांना अलाउड आहे. विनंती करतो या ठिकाणी जेवढे पास आहेत तेवढेच लोक या ठिकाणी बसणार आहेत. पोलीस डिपार्टमेंटचे लोक व्यवस्था केलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन कृपा करून स्थापन व्हावं. सर्वांना हात जोडून विनंती आहे. इथं फक्त 40 पासेस आहेत, नाव आहे. पोलीसवाले येऊन स्वतः तुम्हाला बाहेर काढण्यापेक्षा आपण कृपा करून आपण सर्वजण खाली बसा. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत करूयात. या ठिकाणी वसंतराव वडगाव, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, श्री आनंदभैया कंदले, युवा नेतृत्व तथा भारतीय जनता पार्टीचे युवा तालुका. मंचावर निमंत्रित आहेत माननीय श्री शफीभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ. मी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात श्री शफीभाई शेख यांना. त्यांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण टाळ्यांच्या गजरात माननीय श्री शफीभाई शेख यांचं स्वागत करूयात. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले मिलिंद पाटीलजी, अर्चनाताई पाटीलजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र गोकुळ शिंदे, सन्मान्य व्यासपीठ, या ठिकाणी आज जी ऐतिहासिक सभा होत आहे त्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे रस्ते वाहतूक मंत्री आणि देशाचे लोकप्रिय मंत्री सन्मान्य नितीन गडकरी साहेब थोड्याच वेळाने या ठिकाणी येणार आहेत. तत्पूर्वी आम्हाला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिली. मी संयोजकाचे या ठिकाणी आभार मानतो. ज्या राणादादाच्या प्रचारासाठी, ते राणादादा ज्यांच्या नावातच राणा आहे, राणाचा अर्थ असा आहे की सिंहाचा अर्थ आहे, ज्याची सिंहाची गर्जना आहे,
ज्याचं काम विकासाचं आहे, ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी ह्या जिल्ह्याचा चेहरा दाखवलेला आहे, मग ते पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल आणि उद्योगाचा प्रश्न असेल, त्या सर्व गतीला पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय राणा जगजितसिंग पाटील या ठिकाणी करत आहेत. मित्र, या तुळजापूर तालुक्याचं भाग्य समजतो मी की राणा जगजितसिंग कुठलाही धर्म, कुठलाही पंथ, कुठलीही जात न बघता माणुसकी ही जात समोर ठेवून सतत विकासाची दृष्टी घेऊन पुढे जाणारा हा नेतृत्व आहे. या नवदुर्गसाठी आमच्या काही मागण्या होत्या. मग ते मिनी तहसीलची मागणी असेल, MIDCची मागणी असतील, राणा जगजितसिंग पाटलांनी आपल्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. नवदुर्गला म्हणजे तालुक्याचा दर्जा या ठिकाणी, मित्र, एवढंच या ठिकाणी मी सांगतो की विकास करत असताना माणसाला दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी राणा जगजितसिंग पाटलामध्ये आहे. मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना सन्माननीय अजितदादा पवारांचं नाव मला या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागतं. माझ्या महिला भगिनीला विशेष मला सांगायचं आहे, लाडकी बहीण देवजी योजना तुम्हाला दिली. विरोधक त्या संबंधामध्ये फार गलतफहमी करण्याचं काम करत होते. 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळत आहेत. 3 गॅस सिलेंडर मोफत कुठल्या सरकारने तुम्हाला दिलंय? गेली 15 वर्ष म्हणजे 10 आणि हे आता 1 वर्ष सरकारमध्ये तुम्हाला अन्नधान्य या ठिकाणी बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांना मोफत मिळतं. कुठल्या सरकारने तुम्हाला दिलंय? सर्वसामान्याला घरकुल, मध्यम वर्गाला घर देण्याचं काम असेल, मग तुम्ही पुण्यात जाऊन फ्लॅट घ्या किंवा 2.5 ते 3.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात. ही योजना सर्वसामान्यासाठी, मध्यम वर्गासाठी बऱ्याच योजना आहेत. सुशिक्षित बेकारांना भत्ता याचा प्रश्न असेल, त्यांना 1 वर्षासाठी काम दिलेलं आहे. मित्र, एवढंच या ठिकाणी सांगतो, ह्या सर्व योजना तुम्हाला पुढे चालू ठेवायच्या नाही. तुम्हाला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना मतदान केलं पाहिजे आणि हे सरकार पुरं आपल्याला यांना आणलं पाहिजे. आपल्या जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, सगळ्या लोकांना तुम्ही सांगा आणि सकाळी तुम्ही लवकर लाईन लावा आणि प्रचंड मताने यायचं आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एकदा मला संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, हिंदी है वतन है, हिंदुस्तान हमारा. एवढं सांगून मी माझी रजा घेतो. जय हिंद. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराज. धन्यवाद शफीभाई शेख. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र काका दुर्गुडे यांचं आगमन झालं. आपण मंच करतो. मी यानंतर बंजारा समितीचे श्री प्रवीण पवार आपणास विनंती करतो की आपण केवळ 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांचं आगमन होणार आहे. त्यासाठी वक्त्यांना विनंती आहे की सगळ्यांची नावं न घेता थेट बोला. भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून तुळजापूर 241 उमेदवार आदरणीय राणादादाच्या प्रचारार्थ देशाचे केंद्रीय वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, ज्यांना आपण इन्फ्रामॅन म्हणून समजलो जातो, ते काही क्षणामध्ये, त्यापूर्वी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप आभारी आहे. मित्रांनो, महायुती शासनाच्या माध्यमातून बंजारा समाजाचा गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप विकास केलेला आहे. राणादादाच्या माध्यमातून विधानसभेतल्या 63 तांड्यावरती तांडावाडी वस्तीच्या माध्यमातून, आमदार निधीच्या माध्यमातून, 25 माध्यमातून वीज, पाणी, रस्ते अशा अनेक योजना या ठिकाणी राबविलेल्या गेल्या आहेत. एवढेच मुख्यमंत्री महानायक स्वर्गीय वसंतराव नाईकजी साहेबाचा पदस्पर्श झालाय. त्या ठिकाणी 2.5 एकरमध्ये वसंत स्मृती म्हणजेच वसंतराव नाईक साहेबाचं पुतळा, उद्यान आणि बंजारा समाजातील जे सुशिक्षित मुलं मुली आहेत त्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून त्यांना स्पर्धा परीक्षेची देखील या ठिकाणी सोय करून दिलेली आहे. एवढेच नाही, श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समृद्धी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आहे. त्यासाठी
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना करून तब्बल 5,000 कोटी रुपयाचा निधी देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, गेल्या त्यातून 140 कोटी रुपयाचा निधी देखील महाराष्ट्रातील अनेक तांड्यामध्ये वितरित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून भारतीवर वनआरटी म्हणजे वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करून महायुती शासनाने आणि या सरकारने बंजारा समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्यांना त्यांनी हिरवा कंदील दर्शवून बंजारा समाजातल्या जे उच्च शिक्षित मुलं मुली आहेत, स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याचा त्यासाठी महायुती शासनाने निर्णय घेतला आहे. आणि तुळजापूर तालुक्यातला गेल्या 30-40 वर्षामध्ये जे विकास झालेला नव्हता, कृष्णाखोऱ्याचं पाणी असेल, आई तुळजाभवानीचा तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याचा विषय असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, स्वखर्चाने सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आपल्या तुळजापूर विधानसभेतील नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना राणादादांनी केलंय. मित्र हो, आपणास मी या मंचावरून अशी विनंती करतो की चर्चा लीड आलेल्या आहेत. या विधानसभेमध्ये किमान 50,000 पेक्षा महायुतीचं शासन पुनश्च एकदा येणार आहे. जेवढ्या जास्त लीडने आपण दादांना निवडून देऊ तेवढं जास्त मध्ये कॅबिनेट मध्ये दादाला मिळणार आहे. हे आई तुळजाभवानी आणि संत सेवालाल चरणी प्रार्थना करतो आणि संयोजकांचा मी धन्यवाद. जय सेवालाल. धन्यवाद. हा भव्य असा सभेचा कार्यक्रम होत आहे. या सर्व नळदुर्ग शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करूयात. श्री धीमाजी घुगे शहराध्यक्ष, श्री श्रमिक पोद्दार, पद्माकरजी घोडके, विशालजी डुकरे, सागर हजारे, गणेशजी मोरडे, अक्षय भोई, योगेश सुरवसे, विनायक पोदाले, शशिकांत पोदाले, राजाभाऊ ठाकूर, आकाशजी कुलकर्णी, भैया हजारे, रियाज शेख, नयरभैया जागीरदार, आपल्या सर्वांचं या ठिकाणी खरं तर अभिनंदन. आपण टाळ्या वाजवून त्यांचंही अभिनंदन करावं. यानंतर मी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांना विनंती करतो की आपण मनोगत करावं. आपण भाजपा महायुतीचे तुळजापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ असलेले मंचावरच्या आमच्यासाठी श्रद्धेय आमच्या नेत्या, आमच्या महिलांचं प्रेरणास्थान, आमच्या आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्यावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेल्या सर्व माय माऊल्या, सर्व ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ता, आज आपण ज्या राणादादांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहात त्या सर्वांनी फक्त 3 वर्षाखालची आपली परिस्थिती जरी आठवली तरी आपल्याला लक्षात येईल की दादांनी आपल्या या परिसराचा काय कायापालट केलेला आहे. आणि त्याचबरोबर या अगोदर आमदारांना, मंत्र्यांना किंवा लोकप्रतिनिधीला आजपर्यंत एक तरी प्रश्न किंवा एक तरी मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो होतो का? पण आपण न मागता आणि आपण दिलेल्या फक्त मतदानामध्ये ऋणात राहून राणादादांनी जे कार्य करायचंय त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचंय. आणि पुन्हा एकदा राणादादा हा नाराच आपल्याला बोलत, 5-6 महिन्याखाली एक गोष्टीची खंत राहून गेलेली आहे. लाडक्या बहिणींवर पुन्हा एकदा आपली महिला प्रतिनिधी लोकसभेत सुद्धा पाठवायची आहे. आपल्या लाडक्या बहिणीचा हा पाठिंबा, ही जीत, आपण सर्व महिला ज्या योजनांच्या लाभार्थी आहोत त्या सर्व आपण राणादादांच्या पाठीशी राहणारच आहेत. आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेली जी खंत आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये भरून काढायची. आपलीच महिला ही खूणगाठ सुद्धा आपण मनामध्ये आपल्या बांधून ठेवायची. आणि खरोखर आमच्या मनामध्ये ती सुद्धा गोष्ट आहे. आमच्यापासून वंचित होता तो 20 वर्षाचा ह्या विकासाचा बॅकलॉग केवळ 2.75% कामं पूर्ण झालेली आहेत. आणखीनही राणादादांचं जे विजन आहे ते लोकांच्याही कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. टेक्निकल टेक्सटाईल पार्क असो किंवा MIDC असो, आपल्या करणं असो किंवा आपल्या नळदुर्गचं तालुका करणं असो, तहसील असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये तळागाळातल्या सर्वसामान्य आणि प्रत्येक समाजातल्या घटकाचा विचार केलेला आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, वसंतराव नाईकांचं स्मारक, प्रेरणास्थान असलेली बसवसृष्टी
या सगळ्या गोष्टी आपण ज्या बघतोय ते आपल्या राणादादांचं विकासाचं एक वेगळं विजन आणि खूप व्यापक विजन आपल्याला दिसतंय. आणि भविष्यामध्ये सुद्धा केवळ आश्वासन आणि स्वप्न नाही तर आपला हा संकल्प मनामध्ये वहिनी आपल्या ज्याही सभा झाल्या लोकसभेचा सुद्धा आपला जेव्हा प्रचार होता किंवा 5 वर्षापूर्वी जेव्हा राणादादा विद्यमान आमदार असो किंवा विरोधातला आपला विरोधक म्हणून विरोधी उमेदवार म्हणून सुद्धा एक अवाक आणि खरोखर हे सुसंस्कृत सुशील असं नेतृत्व आमच्या तालुक्याला मिळालं ही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज मंचावर एवढ्या मोठ्या संख्येने महिला दिसतायत आणि समोर सुद्धा दिसतायत आणि ही ताकद अशीच लाखोच्या संख्येने दादांच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. कारण आज आम्हाला जर या ठिकाणी संबोधताना लोकप्रिय म्हणत असाल तर त्याचं कारण सुद्धा आमचे नेते राणादादा आहेत. नीतिमत्तेच्या आपल्या राणादादांच्या ह्या संकल्पाला आपण साथ देऊया आणि सर्वजण पुन्हा एकदा राणादादांना कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून 20 तारखेला आपल्याला विक्रमी मताधिक्याने राणादादांना निवडून द्यायचंय. आपल्या सर्वांना एकच आवाजच येत नाही आपले मंत्री महोदय इथं पोहोचलेले त्यांच्यापर्यंत सुद्धा आपली साथ गेली पाहिजे. आपले राहिलेले सगळे कामं पूर्ण करून घ्यायचेत. पुन्हा एकदा धन्यवाद. या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे चेअरमन श्री सचिनजी पाटील, समिती नेते श्री विलासजी राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री शिवदासजी कांबळे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. बोलो भारत माता की. मी यानंतर श्री राजाभाऊ ओहो आजच्या महायुतीच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवारजी गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि भारतीय जनतेचे नेते देवेंद्र. प्रथमतः या ठिकाणी आपलं जे महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले, क्रांतीज्योती फुले आणि आरक्षणाचे जनक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या देशाचे दिग्विजय नेते शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मी प्रथम अभिवादन करतो. तुळजापूर धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे नेते मंडळी, अर्चनाताई, कांबळेताई आणि व्यासपीठावरील सर्वच दळणवळण मंत्री आदरणीय नितीनचं खरं आपण मार्गदर्शन ऐकायला आलेलो आहात. थोडक्यात मला बोलायचंय, या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी ज्या वेळेस रिपब्लिकन पार्टीवरची जी महायुती झाली, या 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्रभाई मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 2 वर्ष हातात घेतला आणि त्यांनी पहिल्यांदा मुंबई येथील हिंदू मिलच्या जागेवर 450-500 कोटीचं भव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, अभ्यासिका गार्डन त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. 35% काम चालू आहे. त्याचबरोबर मुंबई येथील चैत्यभूमी येथील जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण दिन त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 20 एकर महाराष्ट्र सरकारने ती जागा देऊन त्या ठिकाणी भव्य असं
स्मारक बांधण्याचं काम चालू आहे. तिसरं काम म्हणजे चैत्यभूमी नागपूर येथील महाराष्ट्र सरकार वर्षाला 5 ते 10 कोटी रुपये देऊन त्या विकास आराखड्यामध्ये काम करत आहे. पाचवी गोष्ट आपली, चौथी गोष्ट अशी आपली पाहिली तर आपण येथील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राहत होतं, ते निवासस्थान होतं, त्या संग्रहालय बांधून, पुस्तकालय खूप मोठी माळ्याची खूप बिल्डिंग त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि इंटरनॅशनल दर्जाचं त्या ठिकाणी स्मारक केलेलं आहे. पाचवी अशी आपण पाहिलं असेल की लंडन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते. त्या लंडन येथील ती जी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग सुद्धा आपण राज्य शासनाने महायुतीच्या काळामध्ये घेतलेली आहे. एवढंच नाही, आपल्या महाराष्ट्र सरकारने आणली. आता या महाविकास आघाडीच्या पोटामध्ये आता गोळा उठणं सुरू झालेला आहे. त्यांना आता खात्री पटलेली आहे की महायुतीचं सरकार आता 100% येणार आहे आणि आमच्या प्रचंड भगिनी आहेत, त्यांचं स्वागत करावं लागतं, त्यांचं टाळ्याच्या गजराने आपण स्वागत करावं. या ठिकाणी राणादादांना प्रचंड असं ताकदीनं निवडून देण्यासाठी त्यांचं जे कमळ आहे, त्या कमळाच्या बटणासमोर आपण बटन दाबून मागच्या टर्मपेक्षा 50 ते 55 अशी हात जोडून मी आपल्याला प्रार्थना करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. राजाभाऊ ओव्हाळ, आपण खरं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये राजाभाऊ ओव्हाळ यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. काका दुर्गुडे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. बोलो भारत. थांब, तिथंच थांब. महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार राणा जगजित, आज व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, व्यास बंधू भगिनींनो आणि युवक मित्रांनो, आज कुणाची सभा आहे? गडकरी साहेबाची. गडकरी साहेबाचं वेगळं महत्व आपल्या देशात आहे का नाही? गडकरी साहेबाचं काल विरोधातल्या एका नेत्यांनी, म्हणजे महिला नेत्यांचं काम आम्हाला खूप आवडतंय. अशा नेत्याची सभा आपल्याकडे आली आहे. आपल्या राणादादाच्या प्रचारार्थ इथं येऊ घातलाय. प्रचार करत असताना आपण बघताय वातावरण अतिशय चांगलं आहे, पण आपल्याला गाफील राहायचं नाही. आम्हाला बरीच लोक म्हणतात की बाबा तुम्हाला जिल्ह्यात एक बी जागा मिळाली नाही, आता तुम्ही नेमका प्रचार करता कसं? पण मला सगळ्यांना सांगायचं आहे, त्यावेळेस उमेदवार कुणाचा होता? कुणाचा होता? घड्याळाचा होता. मग त्या बाकीच्या महायुतीतल्या घटक पक्षांनी असं म्हणलं का बाबा आमचा उमेदवार नाही, आम्ही करणार. कुठे कुणाला जागा मिळेल सांगता येत नाही. आज 4 जागा इथं आहेत, त्यातल्या 3 शिवसेनेला, 1 भारतीय जनता पार्टीला मिळाली. पण असं कुणीच समजायचं नाही की बाबा मिळाली होती. आपल्याला थोडा पराभव पत्करावा लागला, चांगल्या मताने पराभव पत्करावा लागला, पण ती एक वावटळ वेगळी होती. आमची भगिनी अर्चनाताईचं काम आपण सगळ्यांनी बरोबर योगायोग आहे की आम्ही अर्चनाताई असतील, अस्मिताताई असेल आणि आम्ही 10 वर्ष कंटिन्यू जिल्हा परिषद मध्ये काम करतोय. 2-2 टर्म आम्ही तिघांनी सध्या सुद्धा आम्ही काम करत होतो. आणि अशी महिला आपण उमेदवारी म्हणून मान्य केला, पण आपण थांबलो का हो? राणादादा थांबले का सांगा? मग राणादादा ऍक्टिव्हिटी आहे म्हणून राजकारणात यावं लागतंय. मग एवढं सगळं असताना डॉक्टर पद्मसिंह पाटील अहोरात्र झटते का नाही? विम्याचा आमदार म्हणून राणादादाला ओळखलं जाते. मग अशा माणसाला, मग राणादादाचे नेते असतील, मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, ते राणादादाला मतदान करायचं का आपल्याला? ते तर भारीच आहेत, ते काम करतात.
पण राणादादाकडे आपण बघतोय. आपण उमेदवाराची तुलना केली पाहिजे. वर शासन महायुतीचं येणार आहे ते पण वाजता कामाला चालू करतात. त्याचा अर्थ काय आम्हाला लगेच मतदान करायचं असं नाही. त्यांनी जो उमेदवारी दिलेली आहे त्या माणसाचं काम कशा पद्धतीचं आहे, कोणत्या समाजाला ते काय अशी वाईट वागणूक देतात का, किंवा त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यानंतर तुम्ही कुण्या कास्टचे आहेत असे विचारतात का, ह्या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन आज झालं पाहिजे. आज झालं पाहिजे. आपल्याला सहजासहजी उपलब्ध होणारा आमदार म्हणून राणादादाची ख्याती आहे. आज पराभव झाला, पराभवाला सामोरं प्रत्येक जणांनी गेलं पाहिजे. करून जो कामाला लागतो ते आपले राणादादा. आता तुम्ही म्हणाल की खासदारकी बरोबर बघतोय, दादा काय फक्त आपल्या तालुका विधानसभा संघाम पुरतं मर्यादित काम करत नाहीत. पुरवली सगळ्याला मास्क पुरवले, अशा पद्धतीचा काम करणारा नेता म्हणून राणादादाची ओळख आहे. आणि आपण गेल्या वेळेस आपल्याला मंत्रिपदाची संधी हुकलेली आहे, ती संधी आपल्याला आता उपलब्ध होणार आहे. राणादादाला निवडून द्यायचं आहे. येणाऱ्या 20 तारखेला राणादादाचे चिन्ह काय, सगळ्यांनी मोठ्याने म्हणा. माझं संपलंय, भाषण संपले. आपला पराभव जेवढ्या मतांनी झाला लोकसभेला त्याच्यापेक्षा 1 मत आपल्याला जास्त घ्यायचा आहे एवढी विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी यांचं नळदुर्ग शहरात आगमन झालेलं आहे. काही क्षणामध्ये ते या मंचावर येतील. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. असाच त्या गजरामध्ये स्वागत करूयात. बाहेर जे कार्यकर्ते येणार आहेत, तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्यांची ओळख महाराष्ट्रात पुलकरी, रोडकरी, केंद्रीय बांधकाम मंत्री आदरणीय नितीन गडकरी आपल्या नळदुर्ग शहरात येत आहेत. मला वाटतं विकासाची गंगा या नळदुर्ग शहरात येते. आतापर्यंत सगळे नेते जे जे बोलले ते मी काही तुम्हाला बोलणार नाही. मी जे सांगाल ते फक्त आणि फक्त विकासाचं सांगाल. सर्वसामान्य व्यासपीठाची माफी मागून मी नाम उल्लेख न करता या ठिकाणी सांगू इच्छितो. बघितली या ठिकाणी याचं कारण देशात मध्ये जे जे काही रस्ते व्हायचे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे, पायाभूत सुविधा आहेत, त्या करण्याचं काम मागच्या 10 वर्षात नरेंद्र मोदीच्या नंतर आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी केलंय. आज कधी काळी कभी किसी जमाने में जिल्हा नळदुर्ग जिल्हा होता. 2 मिनिटात येत आहेत. जिल्हा असलेला नळदुर्ग मागच्या 5 वर्षात पाटील साहेबांच्या माध्यमातून अप्पर तहसील केलंय. आणि येणाऱ्या 2 नंतरच्या टर्म मध्ये मला वाटतंय की बायपासचं काम असेल, अक्कलकोट रोड असेल, तुळजापूर नळदुर्ग रोड असेल, जे सध्या प्रलंबित आहेत, या 5 वर्षाच्या काळात हे रस्ते पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत. कारण राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी काय काय दिलं आपल्याला. गडकरी साहेबांनी अप्पर तंत्रमध्ये पहिला अशोक चक्र पुरस्कार प्राप्त बचिंदर सिंगच्या करतो. एक सक्षम पर्याय या भागात राणा दादा. बाहेर थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आत यावं. बाहेर थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आत यावं. राणा दादा नितीनजी गडकरी साहेबांचं आगमन इकडे होत आहे. मला कमी ऐकू येत आहे. मी घोषणा देणार आहे. विकासाचा वादा. ह्या साईडला जास्त आवाज आले, ह्या साईडला कमी. विकासाचा वादा. ज्या पद्धतीनं 2 नंबरवर राणा दादाचं कमळ चिन्ह आहे, येणारी दुसरी टर्म 100% राणा दादाची आहे. कारण समोरचा उमेदवार कोण आहे, कुणी नाव घेतलं का आतापर्यंत? कुणाचं घेतलं का? आता तसंच राहू द्या. 20 तारखेला ज्याप्रमाणे आतापर्यंतच्या इतिहासात
नळदुर्ग शहराला स्थापना झाल्यापासून नगर परिषदेने एवढा ऐतिहासिक निधी, पैशात पाऊस, निधीचा पाऊस, पाणी पुरवठ्याची योजना असेल किंवा रस्त्यासाठी असेल, ती दिला असेल तो राणा दादांनी दिलाय. झाला नळदुर्ग आणि नळदुर्ग परिसर आणि तुळजापूर तालुक्यातील जनतेनं ऐतिहासिक मतदान द्यावं, ऐतिहासिक विजयी करावं, ही सदिच्छा शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. चला माझ्या सोबत जय घोष करूया. आई राजा बोल भवानी की. विकासाचा वादा कमळ माता की. मी यानंतर भारतीय जिल्हाध्यक्ष श्री संताजी चालुक्य पाटील यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. भारत सरकारचे सगळ्यांचे आपले लाडके आदरणीय गडकरी आगमन झालेलं आहे. 1 मिनिटात ते येतील. या ठिकाणी आपण आदरणीय राणादादांच्या प्रचाराली होती ती मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय दादांच्या रूपानं ही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये जी वाहचं स्वरूप घ्यावं ते गंगेनं, असं या कालावधीमध्ये पुढच्या भविष्य काळामध्ये 5 वर्षाच्या आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आदरणीय राणादादांना आपण मागच्या निवडणुकीमध्ये जितक्या मतांनी निवडून दिलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट मतांनी आपल्याला आदरणीय राणादादांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे, आपण विकास काय असतो या 2.5 वर्षा काळामध्ये जर 5 वर्ष आपलं सरकार येणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला पुढच्या 5 वर्षात गावागावामध्ये विकास निधी काय असतो आणि जो राहिलेला विकास आहे, जे राहिलेली आपली पेंडिंग कामं आहेत ही 100% पूर्ण करण्यासाठी पुढच्या निवडणुकीमध्ये आपण दादाला सांगितलं पाहिजे की आपण दादा तुम्ही आता आमच्या गावाकडे येऊ नका, 100 आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करा. महाराष्ट्रभर दादांनी फिरलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी एक दिलानं एक दादांचे हात बळकट करायचे आहेत. हे हात बळकट करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय दादाच्या रूपानं आपलं घरचा हक्काचा मंत्रीपद आपल्याला मिळणार आहे. यासाठी आपल्याला आदरणीय दादाला 56 मागच्या वेळेसच्या दुप्पट याच्यासाठी म्हणतोय. आपल्याला सगळ्याला माझी विनंती आहे की असतील आदरणीय मोदीजी असतील, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब, या सर्व नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची टाळ्यांच्या गजरामध्ये आणि जयघोषामध्ये माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो. नितीनजी गडकरी साहेब यांचं आगमन या मंचाकडे होत आहे. आपण भरघोस अशा जयघोषामध्ये आपल्या प्रिय असलेले आदरणीय केंद्रीय मंत्री, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने देशाचा चेहरा मोहरा बदलतोय, त्यांनी केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे देशभर रस्त्याच्या बाबतीमध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून अगदी आपण जे गडकरी साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. सगळ्यांना विनंती आहे परत एकदा टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करावं. आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. देशभर विकासाचं जे काम केलंय, अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत, तेच काम आपल्या जिल्ह्यात देखील बघायला आपल्याकडे नॅशनल हायवेज आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील प्रचंड फायदा झालेला आहे. आपला तुळजापूर नळदुर्ग अक्कलकोटचा रस्ता असेल, सोलापूर उमरग्याचा रस्ता असेल, प्रत्येक ठिकाणी अडचणी आल्यानंतर काही थोडे विषय प्रलंबित आहेत, त्या बाबतीत चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला अतिशय जलद गतीने त्या बाबतीत न्याय मिळणार आहे. भूसंपादनाचा विषय देखील ते जरूर मार्गी लावणार आहेत. आपल्या सर्वांना
मला आवर्जून सांगायचंय, जरा कॅमेरावाल्या बांधवांना विनंती आहे, थोडं आपण बसून घ्या. आपल्या जिल्ह्यात, आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, सर्व आपले महत्वाचे प्रकल्प रखडले होते. पाण्याचा विषय, रेल्वेचा, आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विषय, हे सगळे मुद्दे 2.5 वर्ष त्यांनी आपल्यावरती प्रचंड अन्याय केला. परंतु महायुती सरकार आल्यानंतर आपला एक उजनीचं पाणी आपल्याला देण्याचा 11,700 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. आपल्याला कल्पना आहे की दुष्काळात हे पाणी आपल्याला मिळणार आहे. तामळवाडीची MIDC 12,000 रोजगार निर्मितीचं काम, पाणीच्या मंदिरासाठी 2,000 कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने आता उपलब्ध करायचं ठरवलंय. कायापालट होणार आहे. तिरुपती सारखं आपलं देवस्थानांच्या बरोबरीने नळदुर्गचा कायापालट, आपलं स्वतंत्र तालुका मागणीसाठी आपण शासन दरबारी जे प्रयत्न केले, चांगलं यश मिळालं, मार्गी लागलाय. आपण महायुती सरकारचे खरंच मनापासून आभार व्यक्त करायला हवे. इतक्या वर्षापासून जो प्रलंबित मुद्दा होता तो आता अतिशय ताकदीने मार्गी लागला. आदरणीय नेतेगण, त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या नळदुर्गचा कायापालट चाललाय. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी खास एकर जागा बसवसृष्टीसाठी मंजूर केली आहे. 5 कोटी रुपये उपलब्ध केलेत. लवकरच काम सुरू उपलब्ध झालेत. 2 कोटीचा शादीखाना आपण घेतोय, भूमिपूजन झालं. आपण विहार घेतोय. 12 एकर वरती मराठवाडा मुक्ती संग्रामाचं स्मारक आपण घेतोय. सहकार्याने आता नळदुर्गच्या जवळच होर्टीला 250 एकरची MIDC येते. तिथेही सोलरचे पार्क आपण करतोय. आपण सर्वांगीण विकास करत असताना आपला किल्ला, आपलं मंदिर, आपलं दर्गा याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात इथे रोजगार निर्मिती आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथे वेगवेगळे प्रकल्प राबवत असताना राज्यातला सगळ्यात मोठा भुईकोट किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला युनेस्कोच्या हेरिटेज साइट्समध्ये घेण्याचा आपला प्रयत्न आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळात गडकरी साहेब ते लवकर मार्गी लागणार आहे. आपल्या विरोधकांच्या बाबतीमध्ये काही फार मी बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या सरकारने खरं काय हे दाखवून दिलेलं आहे. 1500 द्यायचा शब्द दिलेला आहे. निराधारांची पगार वाढून 1521 होणार आहेत. आणि विरोधक आपलं बघून लगेच काय म्हणायला लागले, आम्ही सुद्धा 3000 रुपये देऊ माता भगिनींना. खटाखट. आता ह्यांचं खटाखट काय असतं तुम्हाला माहिती आहे. शेजारीच तेलंगणा राज्य आहे, काँग्रेसचं सरकार आहे. वेळेस शब्द दिला होता गृहलक्ष्मी योजना आम्ही सुरू करू, 2500 रुपये दर महिन्याला देऊ. सत्तेत येऊन 6 महिने झाले, आतापर्यंत 1 रुपया तरी दिला. त्यावरती थोडाही विश्वास ठेवू नका. आपण अतिशय ताकदीने आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये कृष्णा खोऱ्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं हक्काचं पाणी आणतोय. प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतोय, उद्योग आणतोय. आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विकास कामामध्ये आपण सहभागी व्हावं मी आपल्याला विनंती करतो. येणाऱ्या 20 तारखेला देण्याची जबाबदारी आता आपली आहे. मिळून देणार का? ऐतिहासिक मताधिक्य. एक मत वाढवायचंय, एक कुटुंब आपल्याला जोडायचंय. आपली राजकीय ताकद जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या नळदुर्ग या परिसराचा कायापालट करायचा आहे. या प्रचंड मोठ्या कामामध्ये आपण अतिशय ताकदीने सहकार्य करावं. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, इतक्या उत्साहात आपण थोडा वेळ झाला तरी या उत्साह जो आहे तो आपण कायम ठेवताय, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचे या ठिकाणी सर्वप्रथम दादा आपण माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या
या ठिकाणी प्रकाशन करावं. या धाराशिवच्या संकल्पपत्रामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तामलवाडी औद्योगिक वसाहत, धाराशिव औद्योगिक वसाहत, धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग, धाराशिव ते अद्ययावत वैद्यकीय शिक्षण संकुल, कौशल्य विकास विद्यापीठ, केंद्रीय विश्वविद्यालय मुलींसाठी शिक्षण, नळदुर्ग पर्यटन स्थळ, मुलांना मोफत शिक्षण, ग्रामीण रस्ते विकास, निम्न तेरणेचे पाणी थेट शिवारात, नळदुर्ग तालुका निर्मिती शिक्षण संकुल, महिला सक्षमीकरणावर भर, शेतकरी बंधूंसाठी खास योजना, ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान, रोजगार निर्मिती आणि विद्यावेतन, अंगणवाडी शिक्षिका आणि आशा सेविकांसाठी शेतकरी बांधवांना राज्यवस्तू कर नसणार, उत्पन्न निधी, छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र, व्याजरहित कर्ज योजना, तसेच निशुल्क परीक्षा आणि शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांची आवश्यक कागदपत्रे घरपोच, मोफत शिधा योजना, अशा सर्व संकल्पाचं या ठिकाणी साकार होणारं हे संकल्पपत्र आपल्या समोर सादर होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या संकल्पपत्राचं स्वागत करूया. वंदे वंदे. या ठिकाणी माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये गडकरी साहेबांचं स्वागत करावं. आपल्या सगळ्यांचे राणा जगजित सिंगजी पाटील, आदरणीय सुनील चव्हाण, उपस्थित भारतीय जनता पार्टी मंडळी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, येणारी नाही आहे तर ही खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला व्हायचं असेल तर 2 क्षेत्र महत्वाची आहे. एक आहे उद्योग आणि व्यापाराचं क्षेत्र आणि दुसरा आहे जर या दोन्ही क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी या 4 गोष्टी विकसित होतात त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येतो, व्यापार वाढतो आणि त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते आणि रोजगाराची निर्मिती आपल्या देशाला सुखी, समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर या देशामधली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हा देश सुखी, समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. आपला देश जगातली 3ऱ्या नंबरची आर्थिक शक्ती झाला पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. डॉलरची इकॉनॉमी जेव्हा होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगामध्ये विश्वगुरू म्हणून आपल्याला मान्यता मिळेल. आणि म्हणून या सगळ्या प्रगतीच्या मागे जो संबंध आहे तो केवळ उद्योग, व्यवसाय, शहरी भागात टाकून झाली तशी स्मार्ट खेडी, स्मार्ट विलेजेस पण झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा प्रकल्प बांधण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्ये अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं वाक्य माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीच्या मागे लिहून ठेवलं होतं. जॉन एफ केनेडी यांनी असं सांगितलं होतं, अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका चांगले झाले असं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान. तर पहिल्यांदा रस्त्यांचा विकास झाला पाहिजे
की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी माझ्या डिपार्टमेंटकडून जवळपास 10 वर्षात 6,000 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाला दिले. मी होण्याच्या आधी आवाज येत नाही का? आता येतोय आवाज? मंत्री होतो त्यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी फक्त, आणि आज मला सांगताना आनंद होतोय की ती 418 किलोमीटर आहे. म्हणजे 223 किलोमीटर रस्त्याची लांबी या जिल्ह्यात वाढलेली आहे. या जिल्ह्यामध्ये 24 कामं जवळपास 6,000 कोटी रुपयाची पूर्ण झाली आणि 13 कामं पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहे. सोलापूर पासून महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा NH-52 हा 100 किलोमीटर लांबीचं 4 पदरीकरण जवळपास 1700 कोटी रुपये खर्च करून हा सुंदर रस्ता आपल्याला मिळाला, ज्यामुळे आता मराठवाडा तयार झाला. तुळजापूर जगदंबेचं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थानकडे देवीचं मोठी मूर्ती आणि मंदिर आहे. माहूरची देवी आमचं दैवत आहे. तुळजापूरची भवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत होतं. शौर्याचं ती प्रतीक आहे. आणि मला अतिशय आनंद, विकासाकरता विकास आराखडा तयार करून 2,000 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. ही अतिशय आनंदाची झाल्यानंतर करण्याची मला संधी मिळाली. माझ्या आईने मरण्याच्या 6 महिन्यापूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला आली होती. की गाणगापूरचा रस्ता एवढा खराब आहे नितीन, की माझी पूर्ण पाठ एवढी दुखते की मला आता सहन करता येत नाही, एवढा त्रास झाला. आणि म्हणून आणि महाराष्ट्रात नाही तर देशातच या ठिकाणी आपल्या इथे अक्कलकोट, तुळजापूर, माहूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असलेलं पंढरपूर, देहू हा 12,000 कोटी रुपयाचा आपण पालखी मार्ग जवळपास पूर्ण करत आणलेला. तीर्थाटन वाढलं तर पर्यटन आणि तीर्थाटन एकच शब्द आहे. याची विषम वाढतो, त्यामध्ये 49% खर्च हा विशेष रूपात खर्च होतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे. तुळजापूर मतदारसंघातच केवळ जी 7 कामं मंजूर आहे त्याची किंमत, नळदुर्ग मतदारसंघामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हे मला अतिशय सांगताना आनंद होतोय की हे काम मंजूर झालेलं आहे. निविदेमध्ये जमीन ॲक्वायर्ड होती, पण शेतकऱ्यांनी काम अडवल्यामुळे त्या ठिकाणी 4 वर्षापासून काम रखडलं होतं. न्यायालयात पण प्रकरण झालं होतं. पण आता अंतिमतः मी असं सांगितलं की या शेतकऱ्यांची जमीन, तेव्हा त्यांना पैसे दिले नव्हते, त्यामुळे आता विसरून जा आणि आपण पुन्हा या जमिनीचे पैसे द्या. त्यामुळे 66 कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय केला. आणि आता हा रस्ता आणि हा प्रस्ताव मंजूर करून त्याही कामाला नक्की सुरुवात होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. आपण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे. मी 4 साखर कारखाने विदर्भात चालवतो. तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलांची शाळा आहे. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. आणि विदर्भ म्हणजे 100 पैकी 33 पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांची शाळा आहे. 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं, संपले ते. आणि मी एकटा आता 4 कारखाने चालवतोय. दरवर्षी 30 कोटी रुपयाचा घाटा होतो.
पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं. याचं कारण या देशामध्ये मी 2004 पासून इथेनॉलचा सातत्याने प्रचार करतोय. ज्यावेळी अटल त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी पण गेलो होतो. मी डोळ्यांनी बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉल पासून तिथल्या मी सातत्याने 2004 पासून त्याचा फॉलोअप केला. आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखानेवाले आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचाला घासून राहिले. नाहीतर सगळे लंबे झाले असते, सगळे कारखाने पिटल्या गेले असते. आज या शेतकऱ्यांचं कल्याण झालं याचं कारण काय? कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू, टमाटर, संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि आपल्याला माहिती असेल शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे जे नेते होते ते मोठे विचारक होते आणि त्यांनी असं सांगितलं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं. आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार परिस्थिती अशी निर्माण झाली, मोठ्या प्रमाणावर खताचे भाव, औषधाचे भाव वाढले, पण वाढली नाही. आपला शेतकरी अन्नदाता आहे, पण आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपला शेतकरी अन्नदाता नाही, त्याला ऊर्जादाता, वीज तयार करणारा ऊर्जादाता बनव. आणि आता माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे, इनोव्हाची टोयोटो गाडी. ती गाडी बघायला तुम्ही या. आपल्या साखर कारखान्यामध्ये तयार इथेनॉलवरती गाडी चालते. आणि हे इथेनॉल जे आहे हे पेट्रोलला रिप्लेस करणार आहे. आणि या ठिकाणी इथेनॉलवर चालणारी जी गाडी आहे ती 60% वीज तयार करते चालताना. आणि इथेनॉलचा भाव 60 रुपये लिटर आहे, पेट्रोलचा 120 रुपये लिटर आहे. आणि त्यामुळे केला तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी फोकनाडा मारणारा नेता नाही आहे बा. मैं जो कहूंगा वो आता केवळ टोयोटो नाही, आता टाटा, महिंद्रा, सुझुकी, हुंडाई या सगळ्या कंपन्यांनी आता फ्लेक्स लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढे तुम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल आणि हायड्रोजनची गाडी विकत घ्या. एवढंच नाही तर बजाज, होंडा यांच्या ऑटो रिक्षा आणि टू व्हीलर देखील 100% इथेनॉलवर मीच लॉन्च केल्या. त्यामुळे इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी जर वापरल्या गेलं तर 22 लाख कोटी रुपयाचं आपलं शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉल तयार झालं. ते हे 10 लाख रुपये याचं इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आज आपण इथेनॉलची इकॉनॉमी विकसित केली. त्याचबरोबर उसाच्या चिपाडापासून, तणसापासून, पराठ्या तुराट्यापासून, सोयाबीनच्या कुटारापासून आता आपण बायो CNG तयार करतो. आणि या बायो CNGवर चालणारी बजाज कंपनीचा खर्च 2 रुपये 25 पैसे येतो. आणि आज जर आपण CNGवर चालवली तर 1 रुपया बचत आहे. त्यामुळे उसाच्या चिपाडापासून या सगळ्यापासून आपण पराठ्या तुराट्यापासून मी 4 लाख लिटर इथेनॉल पर डे तयार करतो. आणि मला विश्वास आहे की आता शेतकरी अन्नदाता झाला. आणि आज हा जर इंधनदाता झाला ते 22 लाख कोटी, ते
ते या शेतकऱ्याच्या घरात जर गेले तर त्याची परचेसिंग पॉवर बदलल्याशिवाय राहणार नाही आणि सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. प्रयोग केला, अनेक गोष्टी बघितल्या आपण आसाममध्ये, नुमालीगडमध्ये, आणि एवढंच नाही तर पानिपतमध्ये दिल्लीच्या बाजूला मी इंडियन ऑइलला एक कारखाना, ही जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं. त्या ठिकाणी राईस स्ट्रॉ परली जाळायच्या इथेनॉल पर डे 150 टन बायो बिटुमिन म्हणजे डांबर आणि 88 एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकरी जो आहे ऊर्जादाता नाही, इंधनदाता नाही, CNG दाता नाही, तर आता तो खऱ्या अर्थाने हवाई इंधन दाताही पण तयार झाला. पण एवढ्यावर आपण थांबलो नाही. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्याकडे गाडी आहे, पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. आणि ही गाडी, तिचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हायड्रोजन पण तयार करणार आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करायची असेल, एनर्जी अँड पॉवर सेक्टर वीज निर्मिती करता आणि इंधन निर्मिती करता शेतीला डायल की मागच्या वर्षी आम्ही मक्यापासून इथेनॉल करण्याला परवानगी दिली आणि आज बिहार आणि UP मध्ये आणि सगळ्या देशात मक्याचा भाव 2400 रुपये क्विंटल झाला, कारण मक्यापासून इथेनॉल तयार झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गावं बदलतील. आज काँग्रेसच्या काळामध्ये मंत्री झाले, प्रधानमंत्री, त्यांनी रशिया प्रेरित अर्थनीती स्वीकारली. गावात दवाखान्याची सोय नाही, गावामध्ये शेतकऱ्याच्या भावाला किंमत नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम. त्यामध्ये मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी माननीय की या देशात खेड्यांना जोडणारी, रस्त्यांनी जोडणारी योजना तो तयार कर. मी 3 महिने वाजपेयींना रिपोर्ट दिला आणि 1 महिन्याच्या नंतर त्या योजनेची घोषणा अब्दुल कलाम साहेबांनी केली, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्याही भागात ज्या गावात रस्ते झाले ते या गावामध्ये रस्ते नव्हते, ते अटल बिहारी वाजपेयींनी केले. 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणा नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव आठवत खराब होते. शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही, आणि तिन्ही आहे तर शिक्षण नाही. म्हणजे आज गावामध्ये वेटरनरी दवाखान्याची हालत खराब होती. आणि मला आठवतं मी लॉला शिकत असताना डेअरी टाकली, एमिलीन पाटलांनी पण टाकली होती. पण त्यावेळी मी जे 6 गायी आणि 2 म्हशी विकत घेतल्या. पहिले दूध येत होतं बरोबर, पण नंतर गावामध्ये व्हेटरनरीचा डॉक्टर कधी राहायचा कधी नाही राहायचा. गाय गरम झाली तर डॉक्टर गायब राहायचा, म्हैस गरम झाली तर ह्याला थंडा पडायचा. आणि शेवटी मी पूर्ण गायी आणि म्हशी विकून टाकल्या अशी हालत झाली. आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. ती टेक्नॉलॉजी ही आपल्या गीर जातीची गाय गुजरात मधली ब्राझीलला गेली होती आणि ती आता 60 लिटर दूध देते, देशी गाय. त्या गायीचा जो सांड होता टोरॅन्डो हिंदुस्थानमध्ये आणलं आणि आपल्या गोरीला दिलं तर 20 लिटरची गोरी तयार झाली. आणि तो ट्रान्सफरची योजना सुरू झाली. देशात 3 प्रकल्प सुरू झाले. एक मी नागपूरमध्ये केला, दुसरा शरद पवार साहेबांचा बारामतीत सुरू झाला आणि तिसरा प्रकल्प मीच केला. आणि आता असं होणार आहे जसं टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, की ज्यांना मुलं बाळ होत फ्रीओ ट्रान्सफर करतो, ती टेक्नॉलॉजी आली. आणि आता 2 लिटरच्या गायीपासून 20 आणि आपलं दुधाचं उत्पादन वाढणार. आणि आपण आता नागपूरमध्ये आम्ही मदर डेअरी आणली आहे. 5 लाख लिटर दूध सध्या घेतात आहे, 50 लाख लिटर दूध घेणार आहे. आणि आज दुधाच्यामुळे चांगले दिवस शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार.
मला सांगताना आनंद होतोय की या ठिकाणी सिंचनाचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. अनेक वाद व्हायचे, चर्चा व्हायची, भांडणं व्हायची, सगळी पाण्याकरता. पाणी हा समस्येचं मूळ आहे. मी ज्यावेळी देशाचा त्यावेळी मी 6,000 कोटी रुपये जे प्रकल्प 50% वरती ज्यांचं काम झालं पण बंद पडले 12-15 वर्षापासून, त्याकरता 6,000 कोटी रुपये. त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून 6,000 कोटी, बळीराजा योजना आणि सिंचाई योजना 12,000 कोटी तुमच्या भागावरून वरतून गेलो. गणपतराव देशमुख माझ्याकडे नेहमी यायचे. सांगोल्याला दुष्काळ, पाणीच नव्हतं. आणि मी जेव्हा हेलिकॉप्टरवरून या सांगोल्या तुमच्या इकडनं मराठवाड्यात निघून वरतून सांगोल्याकडे मला एवढा आनंद झाला की सांगली जिल्ह्यातला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सगळं हिरवं हिरवं दिसलं. म्हणजे या भागामध्ये भारत सरकारने पण म्हैसाळ, टेंभू हे प्रकल्प मी पैसे दिले त्याच्यातून पूर्ण झाले. आणि आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण गोष्ट सांगणार आहे. आणि या बाबतीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी नेता म्हणून नाही सांगत आहे. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या डिलिट्स, आणि त्यापैकी 5 डॉक्टरेट कृषी विज्ञानावर मिळाल्या. मी गेल्या 20 वर्षापासून पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. या ठिकाणी तुम्ही चेन्नई आणि दिल्ली हायवे बनवून राहिला आहे. तुमच्या भागातून जाणार आहे, मोठे रस्ते बनवून राहिले. आम्ही काही नाही, फुकटात केलं. 1 रुपया नाही. सरकारने GR काढलेला आहे. नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. त्याला धरणाची माती काढली, रस्त्यात टाकली, वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली, 20 तलाव बांधले. परभणी कृषी विद्यापीठामध्ये आता 22 तलाव बांधायला घेतले. 2 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली, फुकटात आली, 1 पैसा खर्च न करता आली. त्यामुळे राणा साहेबांना माझी विनंती आहे की या भागामध्ये आता जेवढे रस्त्याची कामं होतील त्याकरता जो मुरुम आणि माती खोलीकरण करून तलावाची माती काढून आम्हीच NHAच्या पैशाने करू. तुम्ही 1 रुपया द्यायची गरज नाही, फुकटात करून देऊ. फक्त तुम्ही कलेक्टरकडनं GR दाखवून परवानगी आणा आणि या जिल्ह्यातलं पाण्याचं वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवा. जिल्ह्याची प्रगती 2-2.5 पटीनी गतीने धावल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी मी आपल्याला देतो. माझ्याकडे 60 एकर शेती आहे. उन्हाळ्यामध्ये 1 तास पंप चालत होता. मी गावच्या नदीचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. आणि आज मला सांगताना आनंद होतोय की माझ्याकडे 10 तास 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहे आणि 3ही सोलर पंप आहे. आणि आज 60 एकराचं पूर्ण इरिगेशन होतं. प्रत्येक विहिरीवर सोलर पंप बसवायचा आहे. आम्हाला 37,000 रुपयामध्ये 7.5 हॉर्स पॉवरचा पंप मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा विकास झाला पाहिजे. गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं आमचं उद्दिष्ट आहे. राजकारणामध्ये केवळ मंत्री आणि आमदार बनावला आम्ही नाही आलो. राष्ट्र समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने सुशासन आणि विकास, आणि आपलं उद्दिष्ट आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या शेवटच्या माणसाला परमेश्वर मानून त्याची आम्ही निरंतर कपडा आणि मकान मिळेल, त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. मी असा मंत्री आहे की मी सांगतो माझ्यावर पैशाची कमी नाही आहे. 50 लाख कोटी रुपये गेला आणि 50 लाख कोटी रुपयाची कामं केली तरी एकाही ठेकेदाराला माझ्या घरी परवानगी करता येण्याची गरज पडली नाही. हा देश मोठा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला. आणि त्यामुळे या विकासावर काँग्रेसवाले बोलत नाहीत. त्यांनी काय प्रचार केला की बाबासाहेबांचं संविधान, जर भारतीय जनता पार्टीला 400 संविधान बदलणार आहे.
मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, पण प्रॅक्टिस नाही केली. आम्हाला एक कॉन्स्टिट्यूशनचा पेपर होता, संविधानचा. संविधान 4 पार्टमध्ये आहे आणि त्या पेपरमध्ये याच्यामध्ये फार प्रसिद्ध केस झाली होती, केशवानंद भारती केस. सुप्रीम कोर्टात झाली होती. जे वकील आहे त्यांना माहिती असेल, मिलिंदलाही माहिती असेल. या केशवानंद भारती केसमध्ये मुख्य न्यायाधीश आणि 10 न्यायमूर्ती अशा 11 जणांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. आणि हे मूलभूत तत्व कोणती आहे? लोकतंत्र, फंडामेंटल राईट, हे बदलूच शकत नाही. आणि जे 3 पार्ट आहे, ते 3 पार्ट जे आहे त्याच्यात पार्लमेंटला 2/3 मेजॉरिटीने बदलवण्याचा अधिकार आहे. पण ही घटना कोणी बदलवली? साली इमर्जन्सी आल्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी प्रधानमंत्री असताना त्यांच्या विरोधात निर्णय लागला. तेव्हा काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या आपल्या स्वार्थाकरता पूर्ण संविधान बदलावून टाकलं होतं. ज्यावेळी जनता पार्टीचं संविधान बचावचा आव आणून लोकांसमोर खोटा प्रचार करत आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि दुसरी हिंदीत आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. म्हणजे या चोराच्या उलट्या बोंब आहे. मुसलमानांना सांगितलं म्हणजे आम्ही तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिम्मत नाही, याची ताकदीची गॅरंटी तुम्हाला देतो. मुसलमानांना सांगितलं कि ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा दे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. फियर निर्माण केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उज्ज्वला योजनामध्ये 9.5, आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना फायदा मिळाला, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बहिणींना फायदा मिळाला, पैसे मिळून राहिले. कुठे लिहिलंय की मुसलमान आणि दलित यांनी अर्ज करू नये असं लिहिलंय? कुठे नाही लिहिलं. कोणावरही अन्याय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावर आम्ही कोणाला डिस्क्रिमिनेट करणार नाही, ही आमची भूमिका. मी पण लोकसभेत निवडून आलो आणि मी माझ्या लोकसभेत नागपूरच्या लोकांना सांगितलं, हे जातपातीचा लफडं लोचा माझ्याकडे नाही आणायचा. मी नाही जात, हे धंदे नाही करत. दम के बात करतो. मला सगळ्या जातींनी, मुसलमानांनी, हिंदूंनी सगळ्यांनी मतदान दिलं, कारण मी 10 वर्षात कधी कोणाला भेदभाव केला. चहाची टपरी, पानठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर याशिवाय कुठला धंदा दिला? मी जेव्हा नागपूरमध्ये मुसलमानांकरता अंजुमन इस्लामला सांगितलं, तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, IAS ऑफिसर बना, पोलीस ऑफिसर बना, नुसते पडा, पण आपलं करिअर, नॉलेज, ज्ञान, पॉवर आहे. आज भविष्य आपल्या ज्ञानाशी संबंधित आहे. मी आज प्रत्येक भाषणात सांगतो, माझी भाषणं जगात पोचतात. मला 3 लाख रुपये यूट्यूबवरून मिळतात. आता सोन्याची डिस्क मिळाली मला. मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान. आणि नॉलेज ही पॉवर आहे. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ, हे तुमचं भविष्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की नॉलेज हे वाघिणीचं दुधामध्ये सुखी, समृद्ध, संपन्न भारत बनवायचा असेल तर त्या भारतामध्ये हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, शीख असो, एक देश, हे तत्वगुण आम्ही काम करतो. आणि म्हणून कुठल्याही जातीवादावर विश्वास ठेवू नका. आपण कधी शिवाजी महाराजांची जात बघतो का? आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का? आपण कधी डॉक्टर बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का? आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण कधी तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, गाडगे बाबांची, गजानन महाराजांची, तुकडोजी महाराजांची जात विचारतो का? नाही विचारत. मग कशा करता जाती करता माती खाता? ही गोष्ट खरी आहे की या जातीच्या आधारावर ज्यांचा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण आहे त्यांना जरूर सवलती मिळाल्या पाहिजे. त्याला काही दुमत नाही आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का आपला जातवाला इथं खाऊन घ्या? तुम्हाला तुमच्या जिभेला जिथं चांगलं लागतं तिथंच जाऊन घुसता, मग कोणाचंही असो. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी करून घेऊ. त्यावेळी तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुमचे प्राण वाचवण्याकरता. मग निवडणुकीमध्ये जाती, जो आपलं भविष्य बदलवू शकेल, जो आपल्या भागाचा विकास करू शकेल, जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवू शकेल, जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि काम देऊ शकेल त्याच्या मागे उभे राहा, त्या पार्टीच्या मागे उभे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राणा जगजितसिंहजी पाटील त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्ध विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला अजून 4 सभा करायच्या आहेत आणि कोल्हापूरला रात्री पुन्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार, धन्यवाद. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आणि जयघोषामध्ये आभार व्यक्त करूयात. भारत माता की. आई भवानी पाठीशी घाय दादा आपल्या दादा